विण दोघातलेही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने आता स्वानंदी अर्पिताचा सगळा पर्दाफाश करणार आहे. मालिकेत आपल्याला आजच्या भागात असं बघायला मिळालं एक मस्त एपिसोड ज्यामध्ये स्वानंदी जी आहे ती मल्लिका सोबत बोलत असते याविषयी की ज्या प्रकारे अर्पिता आता वागते ते बरोबर नाहीये. स्वानंदीला या गोष्टीची जाणीव झालेली असते, की अर्पिता इकडे आली आहे त्या सगळ्या मागे खरोखर तिचं भांडण झालेलं नाहीये तिच्या सासरच्यांसोबत. तर तिने हा सगळा रचलेला फक्त एक डाव आहे आणि या डावामध्ये मल्लिका देखील शामील आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालं, की मल्लिका आणि स्वानंदी एकमेकांसोबत बोलत असतात. त्यावेळेस मल्लिका असं म्हणते, "स्वानंदी, आता तू कितीही प्रयत्न केला माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करण्याचा, तिला सासरी पाठवण्याचा, तरी ती पुन्हा आलीच आणि आता बघच कशा पद्धतीने माझ्या अधीराला ज्या तुझ्या भावाने त्रास दिला, त्या जावयाला आणि त्याच्या घरच्यांना देखील मी कसं संपवून टाकते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अर्पिताच्या सासऱ्यांनी माझ्या अर्पिताला त्रास दिला, त्या जावयाला आणि त्याच्या घरच्यांचा देखील मी खेळ संपवणार आहे." अशा पद्धतीने मल्लिका स्वानंदीला चॅलेंज देत असते. मल्लिकाची एवढीच इच्छा असते, काही झालं तरी आपण अर्पिताला आपल्या घरीच ठेवायचं. आता या सगळ्यामध्ये स्वानंदीला या गोष्टीची जाणीव असते. मल्लिका हे सगळं मुद्दाम घडवून आणतीये. मल्लिकाची इच्छा आहे, की तिला दोन्ही घरं तोडायचेत. अधिरा ज्या घरात गेली ते घर देखील मल्लिकाला तोडायचंय. अर्पिता देखील ज्या घरात गेलेली आहे, ते घर देखील मल्लिकाला तोडायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव कुठेतरी स्वानंदीला झालेली आहे. आजच्या भागात आपण पाहिलं, स्वानंदी मल्लिकाला म्हणते, "हे बघा, तुम्ही मला ज्या फालतूच्या धमक्या देत आहात, त्या धमक्या तुम्ही खरं तर स्वतःला दिल्या पाहिजेत ॲज अ वॉर्निंग. कारण खरं तर मला तुमची बिलकुल भीती वाटत नाही." असं म्हणून स्वानंदी हसायला लागते मल्लिकावरती आणि म्हणते, की "पण तुम्हाला तर माझी भीती वाटते ना? मला तर तुमची भीती नाही वाटत, पण तुम्हाला माझी भीती वाटते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जे काही कर्म करताय, ते जे काही कटकारस्थानं माझ्या विरोधात आणि या घरच्यांच्या विरोधात रचताय, ते सगळे जर समोर आले, तर तुमची काय वाट लागेल या सगळ्याचा जरा विचार करा आणि जरा आपली कर्म सुधारा आणि जरा जपून वागा. या गोष्टीबद्दल स्वानंदी मल्लिकाला चांगलंच खडसावते. त्यानंतर आता मल्लिका खरंच घाबरलेली असते आणि स्वानंदी तिकडून स्टाईलमधून निघून जाते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, की समरला या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं. त्याच्या ऑफिसमध्ये कामामध्ये थोडंसं लक्ष लागत नसतं. त्याचा कलीग देखील समरला असं म्हणतो, "हे बघ अर्पिताचं जे काही चाललंय त्या गोष्टींचा तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. तुम्ही घरचे सगळे मिळून या सगळ्यात अर्पिताला साथ देताल आणि त्या गोष्टीला हँडल करताल. त्यामुळे सगळं काही नीट होईल." या गोष्टीचं त्याचा कलीग त्याला सहानुभूती देत असतो. समरला हे सगळं पटतं. त्यानंतर तो या सगळ्या विषयी बोलण्यासाठी स्वानंदीकडे जातो. स्वानंदी आणि समर याविषयी जेव्हा बोलायला लागतात, तेव्हा समर असं म्हणतो, की आशिष असा वागेल या गोष्टीबद्दल मला कधीच वाटलं नव्हतं. मला नेहमी वाटायचं, की अर्पिता आपल्या घरात यामुळे थांबतीये, कारण तिला रिस्पॉन्सिबिलिटी नकोच आहे. पण आता असं दिसतंय, की तिला त्या घरात खरोखर त्रास होतोय. त्यामुळे ती तिच्या नवऱ्यापासून लांब राहतीये. आणि मीच खरं तर चूक केली. मागच्या वेळेस मी अर्पिताला जबरदस्तीने आपल्या घरातून बाहेर पाठवलं. त्या सासरी जायला सांगितलं, कारण मला वाटत होतं, की ती रिस्पॉन्सिबिलिटीजपासून लांब पळतीये आणि तिला फक्त ऐशोआरामात जगायचं आहे. पण या गोष्टीवरून आता आज जो प्रकार घडला, अर्पिताला ज्या प्रकारे त्याचा नवरा सुनावत होता, त्या कारणामुळे समरला असं वाटत असतं, की जे काही झालं त्यामध्ये त्या अर्पिताच्या सासऱ्यांची चूक आहे आणि समरने खरं तर अर्पितासोबत आधीच प्रेमाने बोलायला हवं होतं. तिच्या गोष्टींना समजून घ्यायला हवं होतं. ती जे म्हणेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा होता आणि तिला असं जबरदस्तीने हाकलून द्यायला नव्हतं पाहिजे. तर ह्या गोष्टीवरून स्वानंदी समरला बोलते, "हे बघा, तुम्ही स्वतःला बिलकुल दोष देऊ नका. कारण तुम्हाला माहिती नाहीये अजून नेमकं काय चाललंय. ह्या गोष्टीच्या खोलावर आपण गेलं पाहिजे." समोर म्हणतो, "काय बोलताय स्वानंदी मॅडम तुम्ही? खोलावर आपल्याला गेलं पाहिजे म्हणजे?" तर स्वानंदी असं बोलते, "हे बघा, आपल्याला अजूनही डिटेलमध्ये माहिती नाही की काय प्रॉब्लेम झालाय. आता स्वानंदी समरला डायरेक्ट तर बोलू नाही शकत, की अर्पिताने हे सगळं कटकारस्थान केलंय कारण तिला राजवाडेंच्या घरात राहायचं आहे. पण या सगळ्यामागे आता समर जो आहे, तो तर इनोसंटली बिचारा विचार करतोय. मग स्वानंदी समरला म्हणते, की "हे बघा, आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, पण त्याआधी आपण खोलात गेलो पाहिजे. आधी तुम्ही अर्पितासोबत बसून तिच्यासोबत नीट या सगळ्या विषयावर बोललं पाहिजे."
त्यानंतर तुम्ही आशिष सोबत म्हणजेच अर्पिताच्या नवऱ्यासोबत डिटेलमध्ये या गोष्टीवर बोललं पाहिजे. त्याची बाजू समजून घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण दोघांची बाजू समजून मग त्या गोष्टीवर एक फायनल सोल्युशन काढू शकतो. मग समरला देखील हे सगळं म्हणणं पटतं. त्याला त्या गोष्टीची जाणीव देखील नसते आणि त्याच्या मनात आयडिया देखील नसते, की अर्पिता आणि आशिषमध्ये जे काही घडलंय, त्यामागे हे सगळं अर्पिताचं कटकारस्थान कारस्थान असेल. तो फक्त स्वतःलाच या सगळ्यावरून दोष देत असतो. पण आता स्वानंदीने कुठेतरी समरला ही गोष्टीबद्दल बोललेलं आहे, की तुम्हाला स्वतःला दोष देण्याची काही गरज नाहीये. नंतर आपल्याला असा सीन बघायला मिळतो, की अर्पिता डायनिंग टेबलवर बसलेली असते. सुष्मिता तिकडे येते आणि सुष्मिता म्हणते, की "तुम्ही माझा एक व्हिडिओ रेकॉर्ड कराल का?" सुष्मिताला तर येडच लागलंय रील्स बनवण्याचं. त्यामध्ये ती फक्त रील्स बनवते आणि सोशल मीडियावरती पोस्ट करत असते. तर अर्पिता सुष्मिताला असं बोलते, "हे बघ, तू कसली रील बनवतीये?" मग त्यावेळेस सुष्मिता सांगते, की "एका तेलुगू गाण्यावरती मी रील बनवतीये." त्यावेळेस अर्पिता असं म्हणते, "हे बघ, मी काय करते, मला मस्त डान्स येतो. मी तो डान्स तुला शिकवते. तो डान्स जर तू रेकॉर्ड केला, रील अपलोड केली तुझ्या Instagramवर, तर तू व्हायरल होशील आणि ट्रेंडिंगवर तुझी रील येईल." सुष्मिताला हे सगळं आवडतं. त्यामुळे सुष्मिता म्हणते, की "ठीक आहे, मी तर तयार आहे. मला तर आता रील तुझ्याकडूनच बनवून घ्यायची आहे." अर्पिता त्यानंतर सुष्मिताला तिच्यासोबत घेते रील बनवण्यासाठी. नंतर आपल्याला असं बघायला मिळतं, की अर्पिता एका नोकराला असं देखील सांगून ठेवते, की मला हे जेवण तू बनवून द्यायचं. स्वानंदीने तुला काही पण मेनू दिलेला असू दे, मला काही फरक नाही पडत. मी जे सांगितलंय ते जेवण तू बनवायचं आणि मला घेऊन यायचं. त्यानंतर त्यांच्या घरातले नोकर अर्पितासाठी ते जेवण बनवतात. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, की जेव्हा अर्पिता आणि सुष्मिता दोघे डान्स करत असतात हॉलमध्ये, तेव्हाच त्यांच्या घरातली एक नोकरानी त्यांचं ते अर्पितासाठी जे जेवण बनवलेलं असतं, ते जेवण घेऊन येते. ते जेवण घेऊन आल्यावर नेमकं अर्पिता त्यावेळेस एक डान्सचा मूव्ह करत असते. तिचा हात त्या नोकराणीच्या हातात असलेल्या एका ताटावर लागतो आणि ते ताट खाली पडतं. आता त्यानंतर नोकर सॉरी बोलते आणि त्यावेळेस अर्पिता चिडते तिच्यावर. अर्पिताला एवढा राग आलेला असतो, की ती सरळ हात उचलते तिचा आणि त्या नोकराणीला मारणार असते तिच्या हाताने. आता या सगळ्याच्या हे सगळं होणार असतं त्याच वेळेस स्वानंदी तिकडे येते. अर्पिताचा हात असा अडवते आणि त्या नोकराणीच्या समोर जाऊन उभी राहते. म्हणते, की "तुला कळत नाही का आपल्या स्टाफसोबत कसं वागायचं? का सांगू समरला? समरने तुला सांगितलंय ना स्टाफसोबत कसं वागायचं?" अर्पिता म्हणते, की "नेहमी माझ्यासोबतच असं का होतं? या नोकर लोकं नेहमी माझ्याच अंगावर येऊन त्यांचा हातपाय तोडून घेतात किंवा काहीतरी ताट पाडतात. असं सगळं माझ्यासोबतच का होतं?" त्यावेळेस स्वानंदी म्हणते, "तुझ्यासोबतच नाही होत. तू एकटीच आहे जी खूप राडा करते आणि एका छोट्या गोष्टीचा मोठा बाऊ करून बसते." स्वानंदी अर्पिताला सांगते, की "हे बघ, आपल्या स्टाफसोबत असं वागायचं नाही." त्यानंतर सुष्मिता अर्पिताला म्हणते, "यार बघ ना, स्वानंदीने सगळा मूड खराब केला. जाऊ दे आपण दुसरीकडे जाऊन रील बनवू अर्पिताताई." त्यानंतर सुष्मिता अर्पिताला घेऊन त्या डायनिंग टेबलजवळ जातात आणि दोघे रील बनवायला लागतात. तेवढ्यातच तिकडे टिपॉयवरती त्या अर्पिताचा फोन ठेवलेला असतो. त्यावरती आकाशचा कॉल आलेला असतो. स्वानंदी बघते, की आकाशने त्यावर 2-3 मिस कॉल दिलेले आहेत आणि आता देखील त्याचा कॉल वाजत आहे. स्वानंदी तो फोन घेऊन अर्पिताकडे जाते. स्वानंदी अर्पिताला म्हणते, की "आकाशचा तुला फोन येतोय. बोल, काहीतरी महत्त्वाचं त्याला बोलायचं असेल." त्यावेळेस अर्पिता फोन उचलण्यासाठी नकार देते. स्वानंदी म्हणते, की "असं का करतीयेस तू?" तेव्हा अर्पिता म्हणते, "तुला काय करायचंय स्वानंदी? तुला का पडायचंय आमच्या संसारात? आमचा संसार कसा चाललाय आणि त्याला कसं मॅनेज करायचं ते मी बघते ना. तुला या सगळ्यात का पडायचंय?" असं स्पष्टपणे अर्पिता स्वानंदीला विचारते. स्वानंदीला या सगळ्या गोष्टीमुळे खूप राग येतो. ती म्हणते, की "अच्छा ठीक आहे. तुला नसेल बोलायचं तर मी बोलते." आता अर्पिताची फाटते. तिला असं वाटतं, की आकाशसोबत जर स्वानंदी बोलली, तर मग तिचा सगळा पर्दाफाश होऊन बसेल. त्या कारणामुळे आता अर्पिता म्हणते, की "ठीक आहे. नको, नको. तू नको बोलू. मला बोलू दे." त्यानंतर अर्पिता पटकन तो फोन घेते आणि सुष्मितासोबत आतल्या खोलीत निघून जाते. स्वानंदीच्या मात्र एक गोष्ट लक्षात आली आहे. अर्पिता जे सगळं करते ते फक्त एक काहीतरी कटकारस्थान आहे आणि नाटक आहे. आणि ते नाटकच सध्या अर्पिताचं चालू आहे, ज्याचा वापर करून ती याच घरात राहतीये. अर्पिता आणि मल्लिकामध्ये प्रॉपर बोलणं झालेलं असतं.
काही झालं तरी आता यावेळेस अर्पिताला कोणी घराबाहेर हकलू शकणार नाही. कारण यावेळेस अर्पिताच्या या घरात राहण्याच्या मागच्या कारणामध्ये तिने आकाशला देखील इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे. त्याच कारणामुळे आता अर्पिताला कोणी या घरातून हाकलणार नाही. कारण त्यांनाच वाईट वाटणार, की आपण अर्पिताचा नाईलाज करतोय. आता मल्लिका अशाच पद्धतीने नेहमीप्रमाणे स्वानंदीच्याच आणि समरच्या चांगुलपणाचा फायदा करून घेते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की समर चांगुलपणाने अर्पितासोबत वागतोय. दया करतोय तिच्यावर आणि चांगलं वागतोय. त्यामुळे तो तर आता अर्पिताला परत सासरी जायला सांगणार नाही, कारण तो स्वतःलाच दोषी समजतो या सगळ्यामध्ये. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की मल्लिकाचा प्लॅन स्वानंदी उघड करू शकेल का समोर? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की अर्पिताला ती चांगला धडा शिकवू शकेल का? दुसरीकडे मल्लिका मंदाकिनीला देखील भडकवत आहे, कारण कारण मल्लिकाची इच्छा आहे, अधीराचं त्या घरासोबतचं नातं पूर्णपणे तुटावं. अधीराला त्या घराचा पूर्णपणे वैताग यावा आणि अधीराने स्वतः ते घर सोडून परत माहेरी निघून जावं. पण बघूया आता या सगळ्यामधून स्वानंदी सगळ्यांना वाचवू शकेल का? सध्याच्या परिस्थितीवर तुमचे काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मालिकांचे रेग्युलर लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत पुढे नवीन नेमकं अजून काय काय घडतंय ते.